एक साधा सोपा विषय. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी गावोगावची मुलं. विचार करा, ही काही मुलं सगळी श्रीमंत घरची नाही आहेत, शेतकऱ्यांची गरिबांची लेकरं आहेत. मग अशा लेकरांना जिथं OBCला 100 रुपयाचा फॉर्म आहे तिथं 1,500 2,000 मराठा समाजासाठी फी. आता ही फी त्या गरिबाने किती वेळा भरायची? कारण मोठ्या मोठ्या हाय मेरिटमुळे त्यांचं सिलेक्शन होतच नाही. कारण जागा कमी आणि भरणारे जास्त आणि सगळे हुशार असल्यामुळे मेरिट एकदम हाय लेवलचं होतं. त्याच्यामुळं भरपूर एकानंतर एक परीक्षेला सगळ्यांना सामोरं जावं लागतं. अशा समजा एका घरातला एक मुलगा जर 2-2 हजार फी भरत असेल आणि अशा 10-10 15-15 परीक्षा देत असेल, चला 10 परीक्षा जरी झाल्या तरी एका घरचे झाले 20,000 रुपये. गावात असे 10-20 पोरं तर आरबात असतात जी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. मग असे एका घराचे 20,000 म्हणजे 10 ते 20 पोरांचे झाले 4 लाख रुपये. एका गावातून 4-4 लाख आपलं मराठ्याचं नुकसान होतं. आणि ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी एकदम गरीब घरची पोरं आहेत. त्यांना काही फरक पडत नाही असं नाही आहे. आरक्षणामुळं जी काही आहे ती झळ सगळ्यांना बसते आणि जी गरिबाला बसते त्यांचं भलं होणार आहे. त्यामुळे पाटलांना साथ द्या. यावेळेस आरक्षण पाहिजे तर ते OBCमधूनच आणि 50%च्या आतूनच. 29 ऑगस्ट, चलो मुंबई.